शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले म्हणाले अनेक लोक. शेतकऱ्यांना काय दिलंय? शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली म्हणाले. मी आपल्याला एकच सांगतो, महाविकास आघाडीच्या तुलनेमध्ये विरोधी पक्षनेते महायुती शासनाने शेतकऱ्यांसाठी कितीतरी पटीने या ठिकाणी अधिक निर्णय घेतलेत. मागील सरकारच्या काळात कृषी यांत्रिकीकरण, फलोत्पादन, सिंचन, SC ST शेतकऱ्यांच्या योजना, पीक विमा यातून मिळून 90,99,000 एवढे 92 शेतकऱ्यांना सुमारे 7,080 कोटी रुपयांचा लाभ बाबा DBT मार्फत मिळालाय. तर आमच्या काळामध्ये गेल्या 2 वर्षात 1,77,88,000 शेतकऱ्यांना 11,0392 कोटीचा लाभ मिळालेला आहे. आकडे तपासून घ्या. गेल्या सरकारच्या तुलनेत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत 95% वाढ झाली आणि शेतकऱ्यांना दिलेल्या लाभ किंवा अनुदानात सुमारे 61% वाढ झालेली आहे. 61% हे सरकारचं काम आहे. आणि म्हणून कृषी विभाग, पशुसंवर्धन, सहकार, आताच आमच्या दुग्ध विकास मंत्री, महसूल मंत्र्यांनी दुधाचं बद्दल निवेदन केलेलं आहे 5 रुपये वाढवून देण्याचं. अन्न नागरी पुरवठा अशा विविध विभागाकडून अध्यक्ष महोदय 44,000 कोटीपेक्षा जास्त निधी शेतीसाठी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि नमो शेतकरी महासन्मान योजना 92,43,000 शेतकऱ्यांना 5,318 कोटी 47 लाख लाभ या ठिकाणी दिलेला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीमध्ये 85.66 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे. 31,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम 16 हप्त्यात थेट बँकेत जमा सरकारने केलेली आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये जे महाविकास आघाडीने कर्ज माफी केली होती त्यातल्या उरलेल्या 14,33,000 लोकांना पण महायुती सरकारने पैसे दिले आणि प्रोत्साहनपर रक्कम जे कर्जफेड नियमित करत होते त्यांना 50,000 रुपयापर्यंत